हे नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहत असते. विशेषतः शेतकरी आत्महत्या करतात, पूरग्रस्त आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जास्त सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहेत. आता विशेषतः शेतकरी बांधव जे आहेत कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत आहेत आणि ही आत्महत्या थांबली पाहिजे म्हणून नाम फाउंडेशन हे तळागाळात जाऊन ही मदत करत असतात. तर त्याचप्रमाणे ज्या रुचिताताई आहेत त्यांना पण सुद्धा ही मदत नाम फाउंडेशन आर्थिक पद्धतीने करत आहे. कारण की या अशा पद्धतीच्या ज्या आत्महत्या आहेत त्या पुढे घडू नये आणि यासाठी नाम फाउंडेशन हे नेहमी पुढे येऊन अशा महिलांना मदत करत असतात. त्याबद्दल मी नाम फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करते आणि नाम फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा सुद्धा देते. माझा सुद्धा खारीचा वाटा यामध्ये राहील, कारण नाम फाउंडेशनच्या सारख्या अशा अनेक फाउंडेशन मदतीला समोर येतात. तर तसंच माझं पण असं राहील की आपण पण मदत करायला पाहिजे, जेणेकरून अशा सगळ्या समस्या ज्या आहेत त्या अशा एखाद्या महिलांना उद्भवल्या नाही पाहिजे. तेच की आता जे झालेलं आहे ते झालं आहे, पण आता आपल्याला पुढचं आयुष्य जगायचं आहे. मग आता ते कसं जगायचं, तर त्या निमित्ताने आपलं जसं कुटुंब असतं, आता त्या रुचिताताईंना 2 मुलं आहेत, तर त्या 2 मुलांच्या भविष्यासाठी रुचिताताई धडपड करते आहे, शेतात जाते आहे, शेताचे कामं करते आहे. तर त्याच याच्यामध्ये जर आपल्यासारख्या संघटना जर पुढे येऊन अशा महिलांना जर मदत करत असेल तर त्यांचं सुद्धा आयुष्य सावरू शकतं आणि कुठेतरी त्या समाजामध्ये उभ्या राहून ताकदीने लढू शकतात. तर आपण थोडंसं कुठेतरी त्यांना मदत करायला पाहिजे. महिलांच्या आवड निवड जपल्या पाहिजे. महिलांना जे काही म्हणजे समस्या आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचं निवारण करायला पाहिजे. उमरेड पुरतच मर्यादित न राहता नाम फाउंडेशनची स्थापना त्या गोष्टीवरून झाली की एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली बघून नानाजी सर आणि मकरंद नानासपुरे सर यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. तर हे उमरेड तालुक्यातील रुचिता प्रशांत अगलावे या पतीचं निधन झाल्याबरोबर कळाल्यामुळे यांनी संपर्क साधला असता तात्काळ नाम फाउंडेशननी जे काही मदत केलेली आहे यांच्या कुटुंबियांना कुठल्या आर्थिक मदत मिळावी, कर्जातून बाहेर पडावं, ही कुठली वेळ येऊ नये यासाठी नाम फाउंडेशननी यांना रुचिताताईला ही मदत केलेली आहे. त्यांना हे नाम फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशी कुणावरही वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये त्याकरिता नागपूर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात रामटेक असो, कुही तालुका असो याच्यामध्ये आम्ही जलसंधारणाचा पाण्याचा स्रोत व शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी एक उपक्रम राबवणे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहे. इतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये हे नाम फाउंडेशनचं आव्हान आहे. माझे नाव रुचिता प्रशांत आगलावे. माझे पती शेतकरी आत्महत्या केली आहे, त्याच कारणाने मला नाम फाउंडेशन कडून मदत मिळाली आहे. मी त्यांचे आभारी. नाम फाउंडेशन माझ्या भाच्याद्वारे पोहोचले. मग आता आभार मानान की तुम्हाला एक म्हणजे आभार कसे मानान, काय म्हणाल नाम फाउंडेशनला? नाम फाउंडेशन एवढी मदत करते तुम्हाला किंवा लोकांना मदत करते, तुम्ही त्यांच्याविषयी कोणते असे शब्द यूज कराल?